दाविदाचं मन कसं होतं, जेव्हा दावीद एकदम सुकुमार होता, लहान होता, 16-17 वर्षाचा होता, आणि तो तेव्हा बापाचा निरोप घेऊन आपल्या भावाची विचारपूस करण्यासाठी तो तिथं गेला होता. ते भाऊ सैन्यात होते आणि तेव्हा त्यांनी एक घटना पाहिली होती. गल्ल्यात नावाचा एक बलिष्ठ होता, तो इस्रायल लोकांना, इस्रायलच्या देवाला तो तुच्छ लेखत होता. तो इस्रायल लोकांना शिव्या शाप देत होता आणि ते पाहून दावीद संतप्त झालेला आपल्याला पाहायला मिळाला. हालेलुया. तो यासाठी संतप्त झाला नव्हता की त्याला कोणी काही बोललं, तो यासाठी संतप्त झाला नव्हता, त्याच्या मनाला खेद झाला नव्हता की कोणी त्याला टोचून बोललं होतं, जसं भावाने त्याला टोचून बोललं होतं. तर तो यासाठी संतप्त झाला होता की इस्रायलच्या देवाला, इस्रायलच्या नावाला, इस्रायलच्या सेनेला त्या गल्ल्याखाली शिव्या शाप दिल्या. असं दाविदाचं मन